पिंपरी चिंचवडमधल्या रहाटणे येथील तमारा हाऊसिंग सोसायटी. नाव मोठं, प्रकल्प मोठा, पण इथल्या रहिवाशांच्या समस्या त्याहूनही मोठ्या. वर्षानुवर्षे या सोसायटीतील रहिवासी काही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. घर घेताना बिल्डरने अनेक आश्वासनं दिली होती. सुरक्षित आणि सुसज्ज जीवन देण्याचं स्वप्न दाखवलं होतं. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे वेगळी निघाली. सोसायटीमध्ये आजही पूर्ण क्षमतेने एस-टी-पी प्लांट उपलब्ध नाही. सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था अपूर्ण आहे. मुख्य प्रवेश आणि निर्गमन गेटची व्यवस्था नाही. अनेक इमारतींमध्ये गळतीची समस्या गंभीर स्वरूपात आहे. पाणी, सुरक्षा, देखभाल आणि इतर अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. रहिवाशांचं म्हणणं आहे की त्यांनी घरासाठी लाखो रुपये मोजले, पण त्या बदल्यात त्यांना मिळाल्या त्या फक्त आश्वासनांच्या पोकळ भिंती. या सर्व समस्यांमुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यांची मागणी स्पष्ट होती. बिल्डरने दिलेली सर्व आश्वासनं तात्काळ पूर्ण करावीत. एस-टी-पी प्लांट कार्यान्वित करावा. सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था बसवावी. प्रवेश निर्गमन गेट उभारावं. गळतीच्या समस्या सोडवाव्यात आणि सोसायटीला आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पण दिवस गेले, आठवडे उलटले, मात्र परिस्थिती बदलली नाही. आश्वासनं कागदावरच राहिली आणि प्रत्यक्षात कोणतीही ठोस कामं सुरू झाली नाहीत. रहिवाशांचा विश्वास पुन्हा एकदा तुटला. आता परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. पुन्हा एकदा तमारा सोसायटीचे रहिवासी रस्त्यावर उतरलेत. मात्र यावेळी त्यांचा संताप अधिक तीव्र आहे, कारण त्यांना वाटतंय की अनेक वर्ष संयम बाळगूनही त्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत. सध्या बिल्डरने एक नवी अट समोर ठेवली आहे. त्यांचं म्हणणं आहे की तो सर्व समस्या सोडवण्यास तयार आहे, मात्र त्यासाठी रहिवाशांनी त्याने तयार केलेल्या करारावर स्वाक्षरी करावी. दुसरीकडे रहिवाशांनी ही अट स्पष्टपणे नाकारली आहे. त्यांचं म्हणणं आहे की कराराचा मसुदा रहिवाशांच्या प्रतिनिधींनी आणि कायदेशीर सल्लागारांच्या मदतीने तयार केला जावा. सर्व अटी आणि मुदती स्पष्ट असाव्यात. त्यानंतरच कोणत्याही कागदावर स्वाक्षरी केली जाईल. आज तमारा सोसायटीचा संघर्ष केवळ काही सुविधांसाठी राहिलेला नाही. हा संघर्ष आहे विश्वासाचा, जबाबदारीचा आणि नागरिकांच्या हक्कांचा. रस्त्यावर उभे असलेले नागरिक एकच प्रश्न विचारतायत. घर विकताना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी अजून किती वर्ष वाट पाहावी लागणार? जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा रहिवाशांनी दिलाय. आता सर्वांच्या नजरा आहेत बिल्डरच्या पुढील भूमिकेकडे, प्रशासनाच्या कृतीकडे आणि या संघर्षाला न्याय मिळणार का याकडे. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.